विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेले आहे। आज पाहायला गेलं तर शुक्रवार आहे, दिनांक 19 सप्टेंबर रोजी पीक विम्याच्या संदर्भात आता 5 मिनिटांपूर्वी एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरं पाहायला गेलं तर दत्तामामा भरणे, त्यानंतर कृषी अधिकारी यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। आताच बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये पाहायला गेलं तर एक मोठा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार हा पाऊस पडत आहे। त्यामुळे पंचनामे करण्याचे निर्देश देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, दुसरं पाहायला गेलं तर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे तात्काळ पंचनामा पाहायला गेलं तसं पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा असेल, नंतर सोलापूर जिल्हा असेल, लातूर असेल, या जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालून अनेक शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान केलेलं आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विम्याचं देखील नुकसान म्हणजे पाहायला गेलं तर अनेक पिकाचं नुकसान देखील झालेलं आहे। त्यामुळे जो पाठीमागचा जो काय पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा असा आदेश देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर जे दुसरे उपमुख्यमंत्री ते म्हणजे अजितदादा पवार यांनी स्वतः माहिती देखील आदेश देखील कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। तुम्ही पाहिलं असेल, शेतकऱ्यांनी 2022 ला, 2023 ला, 2024 ला ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्यांच्या खात्यावरती पाहायला गेलं तर आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी पाहायला गेलं तर 2 तासाच्या आतमध्येच तुम्हाला पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी बँकांना ऑर्डर कृषी मंत्र्याच्या माध्यमातून, कृषी मंत्र्याच्या ऑफिसमधून आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरं पाहायला गेलं तर बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं, कोणत्या मंजुरीवर याच्यावरती सही करण्यात आली, यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा लेट का सोडला याचं कारण सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे चुकीच्या मार्गाने 2022 ला, 2023 ला, 2024 ला ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते त्यांची कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून पीक विम्याची अर्जाची पडताळणी होत होती। त्यामुळेच आता पीक विमा सोडण्यासाठी उशीर झालाय। त्यामुळे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यासाठी एवढा लेट झाला। परंतु आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती पुढील 2 तासाच्या आतमध्ये पीक विमा या ठिकाणी महत्वाच्या या जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये सोडण्यासाठी मान्यता आता मिळाली। आता पीक विमा तुम्हाला कोणत्या पिकानुसार आज मिळणार आहे, 2022 चा पीक विमा किती मंजूर करण्यात आला, 2023 चा पीक विमा तुम्हाला किती मंजूर करण्यात आला, 2024 चा किती पीक विमा तुम्हाला मंजूर करण्यात आला, पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 2 तासाच्या आतमध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आली आहे। आता कोणत्या जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी बँकेला तातडीने कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देण्यात आले आहेत हे तुम्हाला आता लगेच या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे। गेल्या महिन्याभरापासून शेतकरी फक्त आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परवा पीक विमा येईल, फक्त तारखावर तारखा दिल्या जात होत्या। याची शेतकऱ्यांनी, अनेक शेतकरी आतुरतेने वाट देखील पाहत होते। त्या ठिकाणी अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा या पहिले अखेर वाटपाला सुरुवात झाली अशी माहिती देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आत्ताच पाहिलं गेलं तर एक बैठक पार पडलेली आहे। मूळ पुढील 2 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्याच्या पीक विमा जमा करण्याचे आदेश देखील या ठिकाणी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून आदेश देखील देण्यात आलेले आहेत। आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 19 सप्टेंबर आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता कृषी मंत्र्याच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्यासाठी आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022 ला, 2023 ला, 2024 ला जर पीक विमा भरलेला होता तर त्या शेतकऱ्यासाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर कॅबिनेट बैठकीमध्ये आजपासून त्या सोडण्यासाठी मान्यता दिल्याचे या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान, राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी आता चेकवर सही केले। त्यांनी चेक बँकांना देऊन टाकलाय। महत्वाच्या बँकेमध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे दिलेले आहेत। त्यामुळे आता तुम्हाला पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे त्या ठिकाणी टोटल म्हणजे अनेक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कसा पीक विमा भरलाय, ज्याच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे त्याच्या क्रमवारीनुसार 15,000, 20,000, 25,000, 35,000, 45,000, 50,000, 60,000 रुपये इतका शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यात येणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। यासाठी तब्बल 3200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। गेल्या महिन्यापासून पीक विम्याचा पहिल्या टप्प्याचं वाटप करण्यात येत होतं। पीक विम्याचा दुसरा टप्पा आज येईल, उद्या येईल अशा बातम्या देखील, त्या अफवा देखील पसरल्या होत्या। आता या अखेर बातम्याला ब्रेक लागलाय। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा या ठिकाणी जमा करून दिलेला आहे।
आता बघा अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झाला आहे, तर काही जिल्ह्यामध्ये पीक विम्यापासून अजून पण शेतकरी वंचित राहिले होते. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण बँकेच्या खात्यावरती आलेला नव्हता, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळालाय, अशा सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासूनच त्यांच्या बँकेत सोडला जावा असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी विभागाला त्या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे हेक्टरी 15,000 रुपये पीक विम्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती आज पाहायला गेलं तर शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी पुढील 2 तासाच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत जमा होणार असल्याची माहिती देखील आता कृषी विभागाच्या माध्यमातून महत्वाची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अखेर तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा दुसरा टप्पा अजून देखील सुरू करण्यात आलेला आहे. 32,000 कोटी म्हणजे 3200 कोटी रुपये निधी आता बँकेनं चेक त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देऊन टाकलाय. आता कंपनी सुद्धा या ठिकाणी मागच्या वेळी घोळ झाला होता. शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा लवकर देत नव्हते. त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता बँकेनं पीक विमा या ठिकाणी हा पीक विमा त्या ठिकाणी देऊन टाकलाय. तुम्हाला बँकेच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना याचे टोटल तुम्हाला 4,000 रुपये पटकन तुमच्या बँकेमध्ये जमा झाल्याचा SMS येतो. तशाच प्रकारे 2 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती 15,000 रुपये जमा झाल्याचा SMS देखील म्हणजे अनेक शेतकरी तुमच्या शेतामध्ये कोणते पीक लावलं होतं, कोणत्या पिकाचा तुम्ही पीक विमा भरला होता, 15,000 ते 60,000 पर्यंत तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा देखील येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? फक्त आता 16 जिल्ह्याची यादी देखील बँकांना देऊन टाकले. कॅबिनेट बैठकीमध्ये अखेर पीक विमा वाटपासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. आज 19 सप्टेंबर आहे. जवळजवळ 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये कसल्या परिस्थितीत पाहायला गेलं तर कसल्या परिस्थितीत 2 तासाच्या आतमध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय. आता बघा 2022, 23, 24 टोटल पाहायला गेलं तर 3 ते 4 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केला जाणार आहे, अशी माहिती देखील कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे. त्या ठिकाणी 15,000चा पीक विमा जमा करण्यात येतोय. यामध्ये सगळ्यात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा सगळ्यात जास्त पीक विमा त्या ठिकाणी सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकासाठी मंजूर करण्यात आलाय. ज्या शेतकऱ्यांची बागायत पीक आहे, डाळिंब असेल, पाहायला गेलं तर द्राक्षे असेल, केळे असेल, या पिकांना देखील 50,000 ते 60,000 रुपये पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. बघा दुसरं पाहायला गेलं तर कापूस पिकासाठी 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. जर कापूस सोयाबीनची तुमची पिके असतील तर त्या शेतकऱ्याच्यासाठी सगळ्यात मोठी लॉटरी या ठिकाणी लागलेली आहे. कारण त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती सर्वात जास्त पीक विमा येणार आहे. कापूस सोयाबीन जर तुमचं नसेल तर इतर शेतकऱ्याच्या खात्यावरती 15,000 रुपयाचा पीक विमा 15,000 ते 30,000 पर्यंत पीक विमा तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये सोडण्याची ऑर्डर देखील देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे देखील तुमच्यासाठी. कारण शेतकऱ्यासाठी पुढील 2 तासाच्या आतमध्ये तब्बल 15,000 ते 60,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतोय. गेल्या महिन्याभरापासून शेतकरी अनेक दिवस वाट बघत होते. पीक विमा आज येईल, उद्या येईल. त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचं अखेर कॅबिनेट बैठक देखील पार पडलेली आहे आणि पीक विम्याचा दुसरा टप्पा यासाठी सोडण्यासाठी मान्यता देखील मिळाली आहे. सरकारची सही सुद्धा झालेली आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की 2 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण पटकन करा. ज्या शेतकऱ्याचं कापूस आहे, सोयाबीन आहे, त्यांना देखील मात्र या 15,000च्या वर, काहींना 25,000, काहींना 30,000, काहींना जे बागायत क्षेत्र आहेत म्हणजे ज्यांचे फळबागाच्या बागा आहेत त्यांना 50,000 ते 60,000 रुपये पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आज पाहायला गेलं तर 2024ला देखील पाऊस काळ खूप मोठा होता. त्यामुळे सोयाबीन, कापूस या ठिकाणी अनेक बागायती पिकाचं मोठं नुकसान देखील झालेलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना सर्वात जास्त पीक विमा जमा केला जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता 15,000 रुपयाच्या वर खरोखरच पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता बघा कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय ते तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मागचा जो पहिल्या टप्प्यातील पीक विमा आहे त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जर शेतकऱ्याच्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे पीक विमा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सरकारने इकडे पीक विमा सोडून पण लवकर खात्यावरती वितरण झालेलं नाही. त्यामुळे आता सरकारने फक्त महत्वाच्या ज्या बँकात पीक विमा लवकर जमा होतोय त्याच बँकामध्ये या ठिकाणी पीक विमा सोडलेला आहे. कारण अनेक बँकांचा
सर्व्हर डाऊन असतो, काही बँकांमध्ये आता त्या ठिकाणी स्वतःचा आयएफएससी कोड नसतो, त्यामुळे खबरदारी म्हणून याच बँकांना त्या ठिकाणी पीक विमा सोडलेला आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हे पैसे येणार आहेत, या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पुढील 2 तासाच्या आतमध्ये हे पीक विम्याचे पैसे या ठिकाणी येणार आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बँका बघून घ्या, ज्या पहिल्या टप्प्याचा विमा मिळाला होता त्या अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा लेट आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती परंतु त्या शेतकऱ्यांना पैसे येऊन गेल्यामुळे त्यामुळे योजना देखील लवकरच पुढच्या महिन्यात पैसे मिळतील असे अधिकाऱ्यांनी देखील सांगलेले होते। त्याचं कारण सुद्धा लक्षात आलं, सरकारला अनेक बँका अशा सापडल्यात सर्व्हर डाऊन असतो, स्वतःचा आयएफएससी कोड नसतो, त्यामुळे बँकेमध्ये पीक विमा जमा करण्यासाठी लेट होतो। त्यामुळे फक्त ठराविक या 10 बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं सर्वात जास्त खाते आहेत, ज्या शेतकऱ्याचे सर्वात जास्त खाते आहेत हे 10 हे पाहायला गेलं तर जिल्हे निवडण्यात आले आहेत, बँका देखील निवडण्यात आल्या आहेत। आता कोणत्या बँकेत हे देखील आपण आता पाहणार आहोत, आता लगेच आपण समजावून सांगणार आहे। त्यामुळे सगळं थोडंसं काम बाजूला ठेवा आणि आता लक्ष देऊन बघायचं आहे, कारण 19 सप्टेंबर आहे। अगदी पुढील 2 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी तब्बल तुम्हाला 15 ते 60 हजार रुपयांपर्यंत तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा सोडला जाणार आहे अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे। बघा, कोटक महिंद्रा बँक असेल, तुमची त्या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक असेल, शेतकऱ्याच्या शेती विकासासाठी कर्ज देण्यासाठी खूप मोठी चांगली बँक आहे। या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती अगदी 2 तासाच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे पुढची बँक ती आहे ती म्हणजे आयसीसी बँक। ही खाजगी बँक असली तरी त्या शेतकऱ्यांना खूप सारे कर्ज या ठिकाणी ही बँक देत असते आणि पीक विम्याच्या या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार असल्याचे देखील या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, खबरदारी म्हणून मागचा जो पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकांना लेट जमा झाला होता, आता पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील आज कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्याला मान्यता देखील मिळाली। पुढील 2 तासाच्या आतमध्ये पीक विमा जमा होणार आहे, परंतु फक्त बँकेमध्ये महत्वाच्या या 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याची संख्या जास्त आहे, यामुळे जिल्ह्यांची संख्या देखील निवडण्यात आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले 3 नंबरची बँक या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ती खूप मोठी खाजगी बँक आहे। यामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। त्यामुळे याच बँकेमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या अर्जासोबत जोडलं आहे, म्हणजे एचडीएफसी कोड असेल, नंतर एचडीएफसी बँक असेल, या बँकेमध्ये जवळजवळ 1,80,000 शेतकऱ्यांनी खातं उघडल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे तुमचं सुद्धा खातं एचडीएफसी बँकेत असेल तर 2 तासाच्या आतमध्ये शुक्रवारी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती 15,000 ते 60,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। आता बघा, फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे, तुमचं सुद्धा बँक यामध्ये आहे का बघायचं आहे नक्की, कारण खबरदारी म्हणून या वेगळ्या बँका या ठिकाणी निवडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे कॅबिनेट बैठक आताच पार पडली असल्याने त्यामुळे खरोखर पीक विमा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल अशा बातम्या ऐकून तुम्ही कंटाळला असणार। अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहत असाल बँका आहेत, नंतर पाहायला गेलं तर बँका झाल्यानंतर आपण लगेच त्या ठिकाणी 16 जिल्ह्याची लिस्ट देखील वाचून दाखवणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची संख्या जास्त आहे असे 16 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे। आज बघा शुक्रवार आहे 19 सप्टेंबर रोजी, त्यामुळे 4 नंबरची बँक आहे त्यात लगेच सांगून घेणार आहे। महत्वाची बँक आहे इंडियन सेंट्रल बँक, नंतर पाहिलं गेलं तर गव्हर्नमेंटची बँक आहे, यामध्ये पाहिलं गेलं तर स्वतःचा आयएफएससी कोड पण आहे। ते आतापर्यंत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचे सर्वात हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। बघा, दुसरं पाहिलं गेलं तर शेतकऱ्याचं जे खातं आहे ते आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। ज्या 16 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासाच्या आतमध्ये पीक विमा पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। तुमची बँक यामध्ये आहे का नाही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, जवळजवळ 2,40,000 शेतकरी आता या ठिकाणी पीक विमा घेण्यासाठी बँक बचत त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती आज पुढे मी सांगणार आहे जवळजवळ 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केला जातोय अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेला आहे। आताच तुम्ही पीएमच बघितलं असेल, नंतर नमो शेतकरी योजनेचे बघितलं असेल,
तर सर्वात पहिल्यांदा हे पैसे जमा होत असतात. बाकीच्या फॉर्म मध्ये सर्व्हर थोडंसं डाऊन असल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे जमा व्हायला थोडासा वेळ लागतो आणि थोडासा प्रतीक्षा करायला लागते. त्यामुळे बँका आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले. आता 2 मिनिटे इथं लक्ष देऊन बघायचं आहे की आता सप्टेंबर पाहायला गेलं तर तुम्हाला सुद्धा बँकेच्या खात्यावरती या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत. आता पुढची बँक थोडचा बँकेचा नंबर या ठिकाणी लागलाय. तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. महाराष्ट्र बँक या बँकेत ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय तुम्हाला बिंदास्त राहायचं आहे. तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. या खूप साऱ्या बँका आहेत. तर त्या बँकेमध्ये सगळ्यात पाहायला गेलं तर लवकरच सुलभ पद्धतीने कर्ज दिलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता 10 जिल्हे सांगणार आहे. या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्की आहे का त्या ठिकाणी बघून यायचं आहे. त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघून घ्या. त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली माहिती पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा अतिशय चांगली भाकरी मी या ठिकाणी बांधून दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या सरकारच्या माध्यमातून असे देखील सांगण्यात आले पहिला जिल्हा त्यात घेण्यात आला तो म्हणजे यवतमाळ. आता यवतमाळ जिल्ह्यात देखील लवकरच पैसे सोडले जाणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला. अकोला जिल्ह्याचं जे नाव बिघडलं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर अकोला जिल्ह्यामध्ये लवकर पैसे सोडे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी निवडण्यात आलेला तो पुढचा जिल्हा तो म्हणजे बीड. बीड जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार अशी माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्या ठिकाणी 7 नंबरचा आणि 8 नंबरचा जिल्हा पाहिलं गेलं तर लातूर असेल, परभणी असेल या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं बँकेचं खातं आहे जे असतं ते आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे. नक्की तुमच्या मोबाईलवरती हा पीक विमा पाहण्यासाठी तुम्हाला लाईफ चेंज मोटिवेशन हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.